बनवणार आहे मोदक. आणि मोदक बनवण्यासाठी सर्वात प्रथम लागतो हा नारळ. आपल्याला याला फोडावं लागेल. सर्वप्रथम तर आपल्याला या नारळाला फोडायचं आहे. नारळाची जागी जर लादी फुटली तर काय करू? फूट जाना भाई, कितना मजबूत है तू, तो मुझे भी ऐसे ही फोडना पडेगा. फायनली आता आपण खोबरं किसून घेऊया. किस 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 खोबरं किस. नाउ इट्स टाइम फॉर खोबरं किसिंग. असं उभ्या उभ्या जर मी केलं ना तर माझे पाय जवाब देऊन टाकतील. हे खोबरं किसणं इतकं डिफिकल्ट काम कस काय आहे? म्हणजे खोबरं किसताना माझी अवस्था खिचण्यासारखी झालीये. बोलते मग मी. आता कढई घ्यायची आहे. कढईवरती तेल टाकायचंय. सॉरी, तेल नाही, पहिले काहीतर गॅस पेटवायचा आहे. त्यानंतर घी, शुद्ध देसी घी टाकण्यामध्ये ना अजिबात कंजूसगिरी करायची नाही. आता हे जे गुळ आणि खोबरं आहे ना ते याच्यात टाकायचं. इलायचीला कुठवायत गाईज, इलायचीला भाई अशी रेडीमेड इलायचीची पावडर भेटते ना. माझ्या आईशीला आणून ठेवायला काय होतं, सिरियसली सुंदर दिसण्यासाठी मी असे अर्धी केस ओपन ठेवल्यात, नाही तर आता बुचुडा बांधला असता. बट चिकना भी तो दिखना मांगता है ना कॅमेरे के सामने. तरी पण मी घालत दिसत असणार आहे, मला माहितीये. घामाघूम झाले राजा. त्यात इलायची, तिला मी कुठलं काय, मी घी जास्त टाकलं यार. चलो इलायची वे भी जाओ इसमें. तोपर्यंत माझं सारण होते तोपर्यंत मी भांडी घासून घेते. किती काम करते गाईज मी. मोदक फायनली माझे मोदक बनून रेडी झालेले आहेत गाईज. क्या रसीले लग रहे हैं. मेरे से ज्यादा मीठे.